मध्ये त्याला देखील यश आलंय. मगाच्या मॅच मध्ये त्यांनी श्री डेव्हलपर्सला पराभूत करून आपलं अस्तित्व टिकवलंय. निश्चितच आपल्याला एक एक चेंज आहे जो करावा लागतोय आणि त्यामुळे आपण एक एक चेंज करून घ्यायचं जर आपण केलं नसेल तर प्लीज. आणि दोन्ही संघ आपला अतिरिक्त खेळाडू येणं गरजेचं देखील असणार आहे. अर्पिता स्पोर्ट्स संघाचा अतिरिक्त खेळाडू आलाय. शंभूराजे स्पोर्ट्स आपला अतिरिक्त खेळाडू येऊ द्या, नाहीतर आपल्याला पेनलाइज केलं जाईल. शंभूराजे स्पोर्ट्स आपला अतिरिक्त खेळाडू येऊ द्या. यस, स्टार्ट होते मॅचला सुरुवात होते. ऑल सेट, मॅचला सुरुवात होते. जबरदस्त मॅच इथे मात्र पाहायला मिळते. टोनी बावडेकर निश्चितच थोडस नाराज असेल कारण का संघ पराभूत झाला. चांगली कामगिरी यांच्या संघाने केली होती. पहिला चेंडूवरती इथे मात्र समोरच्या दिशेने स्ट्रेट ड्राईव्हचा फटका खेळला गेलाय. क्लासिकल फटक्यांसाठी ओळखले जातात उत्कर्ष कोटावळे. एक जबरदस्त खेळाडू आहे तो उत्कर्ष. जर पाहायला गेलं तर शाहूवाडीला बिलॉंग करणारा खेळाडू आणि या खेळाडूची दर्जा जर पाहायला गेला तर सातत्याने वाढतच जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. शाहूवाडी परिसरामध्ये देखील मोठमोठ्या स्पर्धा होत असतात. या स्पर्धा जर पाहायला गेलं तर मुंबई परिसरामध्ये देखील होत असतात आणि हा खेळाडू तिथे जाऊन देखील आपल्या नावाचा डंका वाजवतो असा एक दर्जेदार खेळाडू आहे. आणि त्याची साथ देण्यासाठी आता मात्र जर पाहायला गेलं तर प्रवीण लोंढे मॅन फ्रॉम कोडोलीचा खेळाडू संघाचा कर्णधार देखील आहे आणि कर्णधाराने आता जबाबदारी घेतली या महत्वाची मॅचची. आणि त्यांनी सांगितलं होतं जेव्हा आपण टॉस बॉस मध्ये त्याला प्रश्न विचारला होता त्या दरम्यान सांगितलं होतं 80 धावा बनवले जातील. या फटका तर समोरच्या दिशेने पुन्हा एकदा खेळला गेलाय. कार्पेटच्या साहाय्याने फटका खेळत असताना सिंगल इथे मात्र धाव फलकावरती ऍड होत असताना पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी देखील होत असताना पाहायला मिळते. युवराज सुतार निश्चितच नाव युवराज आहे आणि राज करण्यासाठी ते देखील सज्ज झालेत. राज करावंच लागेल आपल्याला या पटलावरती कारण का जर राज केलं नाही तर आपण पराभूत व्हाल. हो, डान्सिंग डाऊन द विकेट फटका समोरच्या दिशेने इथे मात्र क्षेत्ररक्षण दमदार झालंय. फेकी थोडीशी लेट आली. थेट असती तर निश्चितच जावं लागलं असतं, नापावं लागला असता रस्ता, परंतु ते तसं चित्र पाहायला मिळालं नाहीये. ही मॅच महत्वाची आणि त्यासाठी इथे प्रयत्न देखील तशाच प्रकारचे चालले आहेत. एकही चूक सध्याच्या घडीला या पहिल्या 3 बॉल वरती झाली नाहीये. फलंदाज असतील गोलंदाज असतील चांगली कामगिरी करतायत. हा चेंडू खराब टाकलाय. आता मात्र खराब चेंडू टाकलाय. या चेंडूवरती पंचांचा इशारा हा नोट चेंडूचा देखील आलाय. एक्स्ट्रा धाव इथे मात्र रोखावे लागतील या मॅच मध्ये कारण का एक्स्ट्रा धाव इथे मात्र या मॅच मध्ये थोडस इम्पॅक्ट टाकणार यात शंका नाहीये. फ्रीडचा इशारा पंचाच्या माध्यमातून दिला जातोय. प्रदीप जाधव धोंडी थोडस दुखापतग्रस्त झाले होते पहिल्या मॅच मध्ये आणि त्यामुळे थोडस ते या मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळत नाहीयेत. हो, चांगला चेंडू फुलर लेनचा चेंडू होता. खोदून काढण्याचा प्रयत्न होता. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, जो ट्रेडमार्क शॉट आहे तो खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र होत होता परंतु त्या प्रयत्नामध्ये यश नाही आले इथे प्रवीण लोंढेला. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर धावा बनवल्या गेल्यात 5 धावा धाव फलकावरती. निश्चितच 5 धावा धाव फलकावरती आलेत. हो, फटका इथे मात्र जबरदस्त केलाय. मिड विकेटला फटका खेळलाय. डीपला प्रोटेक्शन येत आहे परंतु हो जबरदस्त कामगिरी केली आहे. जबरदस्त कामगिरी केली आहे मित्रांनो. आपण जीव सांभाळून खेळायचा. चांगली कामगिरी इथे मात्र क्षेत्ररक्षणामध्ये होत असताना पाहायला मिळते. केतन यांच्या माध्यमातून आज एफर्ट द्यायचे 100% एफर्ट द्यायचे आहेत आणि यासाठी प्रयत्न केले जात आहेत. केतन यांच्या माध्यमातून धावा किती आल्या या चेंडूवरती निश्चितच 3 धावा पाहिजे. इथे थोडस चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून थोडस डाऊट आहे आणि म्हणूनच तिसरे पंच थोडेसे बिझी होत असताना पाहायला मिळत आहेत. चेक केलं जाईल. आपल्याकडे ती सुविधा देखील आहे आणि इथे गुड सेव्ह. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे या एफर्ट साठी. चेतन यांच्या माध्यमातून हा एफर्ट दाखवला गेला. संघासाठी 1 लाख मोलाची ती धाव वाचवली. 1 धाव सेव्ह केले. या धावा ज्या आपण सेव्ह करतायत त्या आपल्यासाठी महत्वपूर्ण देखील ठरणार आहेत.
ओहो इथे मात्र जर पाहायला गेलं तर फ्लॅंग स्लिपच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होते त्यानंतर जर पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षण चांगलं होतं सिंगल इथे डबल मध्ये कन्व्हर्ट केलं गेलं 2 धावा आल्यात या 2 धावेने धावसंख्या वाढताना पाहायला मिळते 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ते म्हणजेच 10 धावा पहिल्या षटकाची सांगता 10 धावा धावफलकावरती डीजेच्या सुमधुर गाण्यानंतर आपण लगेचच मॅच कडे देखील येतोय डीजे थँक्यू डीजे निश्चितच या स्पर्धेसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत असताना पाहायला मिळतोय वेदांत स्पोर्ट्स बापू प्रेमी हा जो संघ आहे सचिनजी करंबे सरांचा हा संघ यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात त्यांचा देखील संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळेल सचिनजी करंबे सर यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात सचिनजी करंबे सर हे देखील लाईव्ह मॅच पाहतात त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे आज कोल्हापूरकरांच्या नजरा पूर्णपणे या स्पर्धेवरती पाहायला मिळत आहेत मानाची स्पर्धा आहे अभिमानाची स्पर्धा आहे आणि या अभिमानाच्या स्पर्धेमध्ये या वर्षीच्या हंगामामध्ये कोणता खेळाडू चमकदार कामगिरी करतोय यासाठी खूप सारे प्रेक्षक हे जोडले देखील गेलेत ओहो या चेंडूवरती पाचची अक्की शिकाडा आणि जावं लागतंय फलंदाज उत्कर्ष बॅक टू द पेवलियन डीजे जिद्दीने इथे स्वतःच साम्राज्य उभारायचं आहे आणि या खेळाडूकडे ती जिद्द आहे स्वतःच साम्राज्य उभारण्याची आणि ते साम्राज्य उभारण्यासाठी ज्योतिबाचा सुपरस्टार देवराज मेटके हा देखील मैदानाच्या आतमध्ये मगच्या मॅच मध्ये तुफानी पारी याने देखील खेळले या स्पर्धेमध्ये जर पाहायला गेलं तर देवराजच्या बॅट म्हणून देखील अर्धशतक आले 17 चेंडू मध्ये 52 धावांची खेळी या स्पर्धेमध्ये सजवली गेली या खेळाडूने आणि पुन्हा एकदा या टेनिस क्रिकेट विश्वाला सांगितलंय टायगर जिंदा आहे ओ डान्सिंग डाऊन द विकेट फटका सजवायचा होता फलंदाजापासून थोडासा दूर ठेवलाय थोडस बॅक ऑफ द लेनचा वापर इथे मात्र चांगल्या रीतीने केलाय सागर मेतके ज्याच्याकडे जर पाहायला गेलं तर ओ चांगला चेंडू डिलिव्हर केलाय सलगचा हा जर पाहायला गेला तर तिसरा चेंडू निर्धाव आलाय या आधीच्या चेंडूवरती विकेट आली त्यानंतर डॉट चेंडू आला आणि हा चेंडू देखील डॉट आलाय थोडस जर पाहायला गेलं तर प्रवीण लोंढे देखील सांगतायत की फुटवर्क नाहीये मित्रा फुटवर्कची आवश्यकता आहे सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आलायस तर फुटवर्क दाखवावे लागतील ती चपाई पायांमधली ती चपाई दाखवावीत लागेल या मॅच मध्ये ओहो चांगला चेंडू स्क्वेअर क्रीजर मध्ये फटका केलाय सिंगल तर आले या फलकावरती सिंगलने इथे मात्र जर पाहायला गेलं तर स्ट्राईक रोटेट केली पहा ज्या वेळेला आपल्या बॅट म्हणून धावा येत नाही तेव्हा सिंगल डबल धावा ह्या बनवणं देखील गरजेचं असतं आणि तेच केलं जात आहे सिंगल धाव या फलकावरती ऍड केली आहे नॉन स्ट्राईक एंड वरती राहून कशा प्रकारे प्रवीण लोंढे या फलंदाजाचा सामना करतायत हे देखील पाहिलं जाईल आणि त्यानंतर आक्रमण केलं जाईल हेच करायचं क्रिकेटच्या पटलावरती आपल्याला शिकणं गरजेचं असतं ओहो इथे मात्र जर पाहायला गेलं तर फॉरवर्ड मिड विकेटला फटका केलाय डीपला प्रोटेक्शन येत आहे परंतु बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू चाललाय सीमारेषा पार चौकार
इथे मात्र खेळला गेला प्रवीण लोंढेच्या बॅट मधून ज्याप्रमाणे तलवार चालवावी शत्रूवरती त्याच प्रकारचा हा फटका सजवला गेला. एक खासियत आहे या खेळाडूची आणि ती खासियत इथे दाखवण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. एक लॉफ्टेड फटका लाजवाब टायमिंग समोरच्या दिशेने. थँक्यू डीसी. एक लॉफ्टेड फटका पाहायला मिळाला. लॉंग ऑफला वेदाचा चेंडू चालला सीमारेषा पार चौकारासाठी आणि त्यानंतर 2 षटकाची सांगता झाली. 2 षटकामध्ये आतापर्यंत 19 धावा आता फलकावरती लागले जात आहेत. सुरुवात चांगली झाली. आजच्या दिवसामध्ये जर पाहायला गेलं तर 7 षटकांच्या मॅचेस आहेत आणि या 7 षटकामध्ये संध्याकाळचं सत्र असणार आहे आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये जर पाहायला गेलं तर प्रकाश झोतामध्ये 70+ धावा जरी बनवल्या गेल्या तरी देखील फायटिंग टोटल असणार आहे. आणि प्रवीण लोंढेने देखील तेच सांगितलं होतं की 70+ धावा बनवण्याचा आमचा मानस असेल, कारण का आमच्याकडे गोलंदाजी आता कॉम्बिनेशन चांगल्या प्रकारे आता आमचं जुळून आलंय आणि म्हणूनच आम्ही 70+ धावांचा विचार करतोय. फलंदाजांना एफर्ट दाखवायचे परंतु गोलंदाज दुसऱ्या बाजूने गोलंदाज देखील चांगली कामगिरी करत असताना पाहायला मिळते. थोडस कमबॅक सागर मेतकेच्या माध्यमातून झाला. शेवटच्या चेंडूवरती चौकार आला. पहिल्या 2 षटकामध्ये युवराज आणि सागर यांच्या या 2 षटकामध्ये 19 धावा. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 19 धावा म्हणजे ओव्हरऑल चांगली कामगिरी केली गोलंदाजांनी. प्रमुख गोलंदाजाला कंटिन्यू केलं जात आहे. युवराज गोलंदाजी मार्क वरती. युवराज सुतार पहिला चेंडू जबरदस्त टाकलाय. थोडस जर पाहायला गेलं तर फलंदाजाच्या स्ट्रॉंग झोन पासून थोडासा हा चेंडू दूरवरती ठेवला गेलाय. चांगली कामगिरी केली जाते. युवराज सुतार कमबॅक करणारी गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. फुल टॉस आहे त्याच्यामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न. मिड विकेटला फटका केलाय. डीपला प्रोटेक्शन आहे. सिंगल तर आली आहे. डबलचा विचार जरूर केला होता परंतु तो प्लॅन एक्झिक्यूट करता आला नाहीये. डबलचा इथे मात्र निश्चितच प्रयत्न होता परंतु प्रवीणने सांगितले क्षेत्ररक्षकांनी तो चेंडू अडवला. फेकी देखील करतोय. आपण रिस्क घेतली तर कुठेतरी आपली ही साझेदारी आहे ती ब्रेक होईल आणि साझेदारी ब्रेक केली तर निश्चितच अपोजिट संघाला त्याचा फायदा होईल आणि आपल्याला फायदा करून घेता कसा येईल याचा विचार करायचा आहे. आपण जर शेवटच्या षटकापर्यंत राहिलो तर 80+ धावांचा मुक्काम आपण पार करू शकतो. आपलं थांबणं गरजेचं आहे. पाहायचं कशा प्रकारे इथे मात्र बॅटिंग केली जाईल परंतु गोलंदाजी युवराज सुतार यांच्या माध्यमातून जबरदस्त होत असताना पाहायला मिळते. चांगला चेंडू आहे. पुन्हा एकदा वेगवान चेंडू. एक्सप्रेस डिलिव्हरी. मिड विकेटला फटका केला. डीपीला क्षेत्ररक्षक आहेत. फेकी करतायत. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट आता मात्र केलं गेलंय. चपळाई दाखवली आहे. प्रवीण लोंढेला माहिती आहे कोणत्या क्षणी सिंगल पाहिजेत, कोणत्या क्षणी डबल धाव घेणं गरजेचं आहे आणि तेच केलं जात आहे. सिंगल डबल धावांचा खेळ येथे सध्याच्या घडीला रंगला जातोय. धावसंख्या वाढती आहे. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 22 धावा या धावफलकावरती पाहायला मिळते. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना लॉफ्टेड फटका लाजवाब. हेलिकॉप्टर उडवलंय आणि हे हेलिकॉप्टर योग्य त्या दिशेला लँड झालंय 6 धावांसाठी. थँक्यू डीचे का फटका केला. मिड विकेटच्या डोक्यावरून फटका सजवला गेला. हेलिकॉप्टर उडवला. प्रवीण लोंढेच्या बॅट पूर्ण हवाई सफर. प्रमुख खेळाडू आहे या संघाचा. आयकॉन खेळाडू आहे. चांगला चेंडू डिलिव्हर केला जातोय. थोडस जर पाहायला गेलं तर अवे फ्रॉम द बॉडी फटका सजवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा झाला. त्यामध्ये सिंगल धाव तर संघाच्या खात्यामध्ये ऍड होत असताना हा मिड विकेटला फटका केला आणि निश्चितच सिंगल धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड झाली आहे. धावसंख्या वाढताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 29 धावा या धावफलकावरती लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. 29 धावा धावफलकावरती. फुल टॉस आहे. पुन्हा एकदा मिड विकेटला फटका केलाय. डीपला प्रोटेक्शन आहे. चांगला फेकी देखील होते. तोपर्यंत 2 धावा या संघाच्या खात्यामध्ये. निश्चितच गुड रनिंग बिटवीन द विकेट इथे मात्र पाहायला मिळाली. दोन्ही खेळाडूंमध्ये ताळमेळ अचूक होता आणि त्याचमुळे 2 धावा इथे मात्र संघाच्या खात्यामध्ये ऍड झाल्या. 2 धावाने धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत
31 31 धावा या फलकावरती लागलेलं पाहायला मिळतं. 3 षटकांचा खेळ संपुष्टात 10च्या सरासरीने 31 धावा आल्या. अजून देखील 4 षटकांचा खेळ बाकी आहे. काय घडणार आहे या 4 षटकामध्ये ते देखील पाहायचं आहे. तोपर्यंत डीजेच्या सुमधुर गाण्याचा आस्वाद देखील घ्यायचा आहे. डीजे पहिल्या 3 षटकांचा जर विचार केला तर 31 धावा फलकावरती लागलेत. महत्वाची विकेट देखील जर पाहायला गेलं तर आली होती उत्कर्ष कोटावळेची. ती विकेट उत्कर्षने या मॅच मध्ये इम्पॅक्ट टाकला नाहीये. त्याची आवश्यकता होती संघाला, परंतु निश्चितच त्याची जी कमी आहे ती हे दोन्ही खेळाडू भरून काढण्याचा प्रयत्न करतायत. 10च्या सरासरीने आतापर्यंत 31 धावा या फलकावरती लागलेत. अजून देखील 24 चेंडू आहेत. त्या 24 चेंडूचं इथे गणित आहे, ते कॅल्क्युलेशन जे आहे ते करावं लागेल. त्यासाठी निश्चितच गोलंदाजी कशी होते त्यानुसार आक्रमण सजवावे लागतील. क्षेत्ररक्षणामध्ये सातत्याने बदल केला जातोय. क्षेत्ररक्षणाचा जर विचार केला तर सध्याच्या घडीला फ्लाइंग स्लीपला देखील एक क्षेत्ररक्षक तैनात केलाय. स्लीपला देखील एक क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर जर पाहायला गेलं तर डीप पॉइंटला देखील क्षेत्ररक्षक तैनात केला. कव्हरला देखील क्षेत्ररक्षक आहेत. नो लुक शॉट घेण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेग रिझन मध्ये फटका केला. डीपला प्रोटेक्शन आहे. फंबल झाले. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा चान्स मिळालाय आणि 2 धावा आलेत. देखील 2 धावा आलेत. आपल्याला या चुका करायच्या नाहीयेत, कारण की ही मॅच महत्वाची आहे. या महत्वाच्या मॅच मध्ये सिंगल डबल धावा देखील महत्वाचे असणार आहेत आणि म्हणूनच कुठेतरी या सिंगल डबल धावा वाचवावे लागतील, सेव्ह करावे लागतील, कारण का जी बचत आहे तीच तुम्हाला इथे विजय मिळवून देणार आहे. या चेंडूवरती जबरदस्त चेंडू डिलिव्हर केलाय. पंचांकडे अपील जरूर केलाय, परंतु अपील फेटाळला जातोय. गोलंदाजी मार्क वरती ज्योतिबा पाटील एक जबरदस्त गोलंदाज मगाच्या मॅच मध्ये अपयशी ठरले, परंतु अपयशाला इथे पराभूत करण्यासाठी एका जिद्दीची आवश्यकता असते आणि ती जिद्द घेऊन गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना पाहायला मिळत आहेत. हो पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर स्क्वेअर लेग रिझन मध्ये फटका केलाय आणि त्यानंतर एक दमदार चेल टिपला जातोय. फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन. थँक्यू डीसी. सुधीरने इथे मात्र एक चांगला जेल टिपलाय. मॅनफ्रॉम हनुमंतवाडीचा खेळाडू चांगला जेल योग्य रीतीने इथे जर पाहायला गेलं तर जजमेंट पाहायला मिळालं सुधीरच्या माध्यमातून. शेवटच्या क्षणाला इथे मात्र त्यांनी हा जेल टिपला आणि फलंदाजाला माघारी परतवण्यामध्ये यश आलंय. बॅटिंग साठी जर पाहायला गेलं तर या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये षटकार किंग म्हणून देखील त्याची ओळख आहे. मॅन फ्रॉम चंदगड, एक छोटस गाव, परंतु त्या गावाने दिलेलं एक मोठं नाव. प्रवीण बॅटिंग साठी येत असताना पाहायला मिळते. प्रवीण गावडे चर्चा यांच्या देखील नावाची सातत्याने होते. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये एक दर्जेदार खेळ या खेळाडूचा देखील राहिलाय. आपण मिठभाऊची स्पर्धा असेल, त्याचबरोबर आनंदवाडीची स्पर्धा असेल, या मोठमोठ्या स्पर्धांमध्ये मनोज 11 कणकवली हा त्याचा व्यावसायिक संघ सातत्याने राहिलाय. हो चांगला चेंडू आहे. कव्हर्सला कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर मधून फटका केला. डीपला प्रोटेक्शन येत आहे, परंतु क्षेत्ररक्षकाने इथे एफर्ट चांगल्या रीतीने दाखवले. धावा इथे सेव्ह केल्या जात आहेत. किती सेव्ह केल्यात? 1 धाव सेव्ह केली. निश्चितच महत्वाचे ही एक धाव लाख मोलाची असणार आहे. तिनका जोडीचा असं म्हटलं जातं. एक धाव इथे मात्र जोडण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्या जोडणाऱ्या धावेला रोखण्याचा प्रयत्न हे क्षेत्ररक्षक देखील मैदानाच्या आतमध्ये करत असताना पाहायला मिळत आहेत. चांगली मॅच आहे. रिव्हर्सचा फटका काहीच गरज नाहीये. सरळ बॅटने धावा येत आहेत तर रिव्हर्सच्या फटक्याची आवश्यकता नाहीये आपल्याला. सध्याच्या घडीला तो प्रयत्न केला गेलाय आणि त्या प्रयत्नामध्ये यश आलंय. थोडस संघर्ष करताना पाहायला मिळतोय. द्विधा मनस्थिती आहे आणि त्या द्विधा मनस्थितीने सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर देवराजला रोखलंय.
ओ एक पाऊल पुढे टाकलं, एक ट्रेडमार्क शॉट ज्यासाठी ओळखला जातो देवराज मेटके, परंतु या ट्रेडमार्क शॉटला देखील थांबवलाय. जबरदस्त गोलंदाजी ज्योतिबा पाटील यांच्या माध्यमातून. डीजे या 4 षटकांमध्ये आतापर्यंत 36वा फलकावरती जी सरासरी 10ची होती ती सरासरी खाली आली आहे. धावसंख्येचा रेशो वाढणं गरजेचं होतं परंतु कमी आलाय. 9च्या सरासरीने 36वा फलकावरती लागले जात आहेत. सरासरी वाढवण्याची वेळ आली तिथं आपण थोडस सरासरी कमी राखताय. म्हणजेच गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली या मॅच मध्ये, चांगली कामगिरी केल्या, कमबॅक केल्या, परंतु फलंदाजांनी देखील इथे आपल्या संघाला कमबॅक करून द्यायचं आहे. ओहो इथे मात्र जर पाहायला गेला तर फटका फसला, चेंडू हवेत आहे. इथे सागर प्रयत्न करताना पाहायला मिळाले, सिंगलला डबल मध्ये तोपर्यंत कन्वर्ट केलं. तिसऱ्याचा प्रयत्न नाहीये, प्रवीण थांबवले तिसरा धाव घेण्यासाठी आणि म्हणूनच 2 धावा संघाच्या खात्यामध्ये ऍड होत असताना पाहायला मिळत आहेत. ह्या 2 धावा ऍड झाल्यात म्हणजे धावसंख्या 38 या आकड्यावरती विराजमान झाली आहे. 38 धावा फटकावरती लागले जात आहेत या मॅच मध्ये. या दुसऱ्या सत्रामध्ये जर पाहायला गेलं तर एक 70 धावा जरी झाल्या तरी देखील या मॅच मध्ये इम्पॅक्ट टाकणारे धावा असतील. कारण का या मैदानाचा इतिहास आहे की रात्रीच्या जे मॅचेस असतात त्या लो स्कोरिंगच्या मॅचेस होतात आणि त्या हाय व्होल्टेज होतात. ओहो चांगला चेंडू, एक्सप्रेस डिलिव्हरी पाहायला मिळते. सातत्याने जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. सातत्याने वेग वाढतोय म्हणजे जिद्द दाखवली जाते. जिद्द दाखवल्या धावा रोखण्याची आणि म्हणूनच धावसंख्या आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 39 धावा त्या फलकावरती लागले जात आहेत. 39 39 धावा. मित्रांनो लक्षात ठेवा, संघ एकत्रित उभा राहिला की परिस्थिती आपोआपच मागे हटते. कारण का जिथे एकी असते तिथे अपयशाला देखील भीती वाटते. निश्चितच एकी दाखवली जाते क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. ओहो चांगला चेंडू आहे, थोडस धीम्या गतीने चेंडू टाकलाय, त्यानंतर कार्पेटच्या साह्याने फटका केलाय. क्षेत्ररक्षण थोडस पंबल झाले, सिंगलला डबलला कन्वर्ट करण्यामध्ये तो चान्स मिळालाय. सुनील कावरे एक चांगले क्षेत्ररक्षक आहेत, त्यांच्या माध्यमातून थोडीशी चूक झाली परंतु 2 धावा या फलकावरती ऍड देखील झालेत. आतापर्यंत 41 धावा या फलकावरती लागलेत. ओहो थोडस जर पाहायला गेलं तर मिस टाइम स्ट्रोक आहे. पुन्हा एकदा थोडस फाईन केलाय. सिंगल तर आली आहे, डबलला कन्वर्ट केलं गेलं. क्षेत्ररक्षक नाहीयेत, खाली क्षेत्र आहे तोपर्यंत 2 धावा आल्यात. क्षेत्ररक्षक येत आहेत, 2 धावा फलकावरती ऍड होत आहेत. धावसंख्येला आकार दिला जातोय. 43 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. हे षटक कितवं आहे हे देखील महत्वाचं आहे. हे 5वं षटक आहे आणि ज्या प्रकारे एक एक षटक मार्गस्थ होतोय त्या प्रकारे इथे मात्र जर पाहायला गेलं तर धावा देखील कुठेतरी कमी बनताना पाहायला मिळतात. धावांची गरज आहे, ती धावांची भूक आपल्याला भागवावी लागेल. ओहो एक चांगला फटका आणि या चांगल्या फटकाने आत्मविश्वास पुन्हा एकदा आलाय देवराजला. थँक्यू डीसे. एक बॅकफुट पंच पाहायला मिळाला, जबरदस्त बॅकफुट वरती गेले आणि त्यानंतर इथे मात्र एक जबरदस्त फटका पाहायला मिळाला. ओहो या चेंडूवरती स्लाइस केला. इथे जर पाहायला गेला तर लॉप केलाय, फटका चांगला केलाय, समोरच्या दिशेने घात झालाय, फलंदाज बाद झालाय. देवराज बॅक टू द पेव्हलियन.
थँक्यू डीजे बॅटिंग साठी मिस्टर एक्स्ट्रीम म्हणून ज्याची ओळख आहे राजेंद्र रणवरे बॅटिंग साठी येत असताना पाहायला मिळत आहेत. जबरदस्त खेळाडू आहे. या खेळाडूला कुठेतरी आपण थोडस जर पाहायला गेलं तर वरच्या स्थानी पाठवणं गरजेचं होतं, कारण का मी म्हणेन एक चांगली बॅटिंग करतायत. या वर्षीच्या अंगामध्ये चांगल्या फॉर्मामध्ये देखील आहेत. परवाच मुंबईची स्पर्धा 18 चेंडूमध्ये 60 धावांची तुफानी पारी देखील या खेळाडूने सजवली आहे. परंतु जर पाहायला गेलं तर क्रिकेटच्या पडलावरती नेहमीच एक वेगळं आव्हान असतं प्रत्येक दिवसामध्ये, आणि ते आव्हान जो पेलतो तो यशस्वी ठरतो. आताच्या घडीला काय केलं जाईल राजवरच्या माध्यमातून हे देखील पाहणं गरजेचं आहे. परंतु सध्याच्या घडीला प्रवीण हो इथे मात्र चांगला चेंडू आहे. कार्पेटच्या साईने फटका केलाय आणि त्यानंतर सिंगल आली आहे. डबलला इथे कन्वर्ट केली गेली आहे. सिंगल डबलला इथे कन्वर्ट केली जाते. 2 धावा तर आल्या. 2 धावेने धावसंख्या वाढताना आपल्याला पाहायला मिळते. 2 धावेने धावसंख्या आतापर्यंत 49 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. गोलंदाजीच्या मार्कवरती आपण ज्योतिबा पाटील यांना देखील पाहतोय. हे महत्वाचं षटक हे 6वं षटक घेऊन आलेत ज्योतिबा पाटील. एक जबरदस्त गोलंदाज. या आधीच्या षटकामध्ये 5 धावा दिल्या होत्या, परंतु इथे मात्र हा ISPL ची मॅच असती तर हा मला वाटतं 9वा देखील मिळाला असता. एवढ्या लांब मारलाय. जबरदस्त वार. चेंडू सीमारेषा पार. षटकार 6 धावांसाठी. जबरदस्त फटका केला जातोय. काय फटका केलाय प्रवीण गावडेच्या बॅट मधून. ओहो चांगला चेंडू आहे. एक्सप्रेस डिलिव्हरी पाहायला मिळाले. वेगात टाकलाय. थोडस जर पाहायला गेलं तर उजव्याश्रीच्या बाहेरचा चेंडू आणि या चेंडूवरती बाईकच्या स्वरूपामध्ये सिंगल आली आहे. सिंगलने इथे मात्र धावसंख्या वाढताना पाहायला मिळते. 56 धावा फटकावरती लागल्या जात आहेत. प्रवीण गावडे जबरदस्त फटका या आधीच्या चेंडूवरती केला गेला. चेंडूमध्ये खराबी नव्हती. चेंडू चांगल्याच रीतीने टाकला होता, परंतु त्यावरती देखील आक्रमण हे चांगल्या रीतीने चढवलं गेलं. म्हणजे शॉर्ट सिलेक्शन चांगल्या रीतीने सजवलं गेलं आणि त्या शॉर्ट सिलेक्शनची आवश्यकता देखील आहे. राजेंद्रला इथे मात्र संधी दिली पाहिजे. कशा प्रकारे या संधीचं सोनं करतील. या वर्षी सकाळ प्रीमियर लीग पासून चर्चेमध्ये देखील राहिलेत. रिवाचा फटका काहीच गरज नव्हती. आल्या इथे मात्र आपले इरादे, घातक इरादे दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु ते इरादे ओळखले देखील. कोणी ओळखले? ज्योतिबा पाटील, ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स देखील आहे, कित्येक मॅचचा अनुभव देखील आहे आणि यांच्या माध्यमातून इथे चांगलीच गोलंदाजी होत असताना पाहायला मिळते. या आधीच्या षटकामध्ये 5 धावांचं षटक टाकले या गोलंदाजाने. ओहो इथे मात्र हेलिकॉप्टर उडवलंय आणि हे हेलिकॉप्टर कुठे लँड होत आहे हे देखील महत्वाचं आहे. हेलिकॉप्टर लँड झालंय योग्य त्या दिशेला, योग्य त्या ठिकाणी 6 धावांसाठी. थँक्यू डीजे. काय फटका सजवलाय. या षटकामध्ये 2 षटकार देखील आलेत. ओहो चांगला चेंडू. पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर सफल केण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर रिव्हर्सचा फटका सजवण्याचा प्रयत्न, त्यामध्ये अपयश आलंय आणि म्हणूनच इथे हा चेंडू डॉट देखील आलाय. डॉट चेंडू आणि या डॉट चेंडूने 6व्या षटकाची सांगता झाली. 6 षटकाच्या समाप्तीनंतर 62 धावा या फलकावरती लागले. शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये संघाला 15ची आवश्यकता असेल तर एक 80 धावांचं टोटल होईल आणि 80 धावांचं टोटल या मॅच मध्ये इम्पॅक्ट टाकेल. काय घडतंय काय बिघडतंय हे देखील पाहायचंय. तोपर्यंत सुमधुर संगीताकडे जाऊया आणि लगेचच मॅच कडे देखील येऊया. डीजे थँक्यू डीजे. एक सामाजिक कार्यकर्ते मतीन सय्यद सर यांचं देखील आगमन झालंय. सर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. ते देखील या क्रिकेटच्या खेळाचा आनंद लुटताना पाहायला मिळत आहेत. त्यांच्या देखील जुन्या आठवणी असतील क्रिकेटच्या बाबतीत आणि त्या देखील ते ताज्या करत असताना सध्याच्या घडीला कोल्हापूर प्रीमियर लीग मध्ये ते देखील पाहायला मिळत आहेत. सर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे.
आपण मॅच कडे जातोय जिथे एक जबरदस्त मॅच रंगली आहे, जी मॅच जिंकणं हे दोन्ही संघांना बंधनकारक असणार आहे, कारण का सुपर 8 ची फेरी गाठायची आहे. या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकवायचं आहे, या स्पर्धेमध्ये आपल्याला चॅम्पियनच्या रेसमध्ये थांबायचं आहे आणि त्यासाठी जिंकणं हे देखील अनिवार्य असणार आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात लढताना पाहायला मिळतात. शेवटचं षटक आहे आणि हे शेवटचे षटक कोण घेऊन आले हे देखील महत्वाचं आहे. अनिकेत गोलंदाजी मार्कवरती आले आणि त्याच्या विरोधात प्रवीण लोंढे, जर पाहायला गेलं तर प्रवीण गावडेच्या बॅट म्हणून अव्वई सफर 6 धावेसाठी. थँक्यू डीजे. प्रवीण गावडेच्या बॅट मधून अव्वई सफर पाहायला मिळते. चंदगडचा ब्रँड आज कोल्हापूरच्या या टेनिस क्रिकेट विश्वावरती अधिराज्य गाजवत असताना पाहायला मिळतोय. जबरदस्त बॅटिंग इथे मात्र पाहायला मिळते. प्रवीणच्या बॅट मधून अव्वई सफर. प्रवीण लोंढेची जबाबदारी जी आहे ती प्रवीण गावडे पूर्ण करत असताना पाहायला मिळतोय. जबरदस्त बॅटिंग, चंदगडला बिलॉंग करणारा खेळाडू. हो इथे जर पाहायला गेलं तर अजून एक मोठा फटका खेळायचा होता, घुटणे टेकले त्यासाठी, परंतु त्या घुटण्यांना टेकायलाच भाग पाडले इथे मात्र गोलंदाजाने. बाईकच्या स्वरूपामध्ये इथे मात्र धावा ऍड होत असताना पाहायला मिळते. सिंगल आले हे देखील महत्वाचं देखील आहे. सिंगलने धावसंख्या वाढतीये. धावसंख्या आतापर्यंत 69 धावा या फटकावरती लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. 69 धावा शेवटचं षटक आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये किती हा प्रश्न जरूर प्रेक्षकांच्या मनामध्ये. प्रेक्षक राजा देखील ही स्पर्धा पाहतोय युट्यूबच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर ऑनफिल्ड देखील प्रेक्षक आज मोठ्या संख्येने जोडले गेलेत या KPLच्या 4थ्या पर्वासाठी. 4थं पर्व याच कोल्हापूरकरांना गर्व असे पर्व आहे आणि या पर्वामध्ये जबरदस्त खेळ पाहायला मिळतोय. ओहो चांगला चेंडू आहे. थोडस जर पाहायला गेलं तर धीम्या गतीने टाकला. जेव्हा गोलंदाजीच्या अटॅक वरती आले तेव्हाच हा चेंडू धीम्या गतीने टाकणार याच इराद्याने इथे मात्र चेंडू डिलिव्हर केला गेला. थँक्यू डीजे. मैदानाच्या आतमध्ये अक्षय पाटणे हे देखील पाहायला मिळत आहेत. मलकापूर शाहूवाडी परिसरातील एक दर्जेदार खेळाडू आहे अक्षय पाटणे. आपण त्यांना देखील पाहतोय. ओहो इथे मात्र जबाबदारी घेतली प्रवीण गावडेने आणि त्यानंतर एक ब्रँडेड षटकार देखील पाहायला मिळाला. थँक्यू डीजे. का फटका सजवलाय 6 धावेसाठी प्रवीणला गावडीच्या बॅट मधून अव्वई सफर. एक ब्रँडेड फटका सजवला गेलाय. शेवटच्या षटकामध्ये धावांची आवश्यकता आहे आणि त्यासाठी इथे जबाबदारी घेतली. एक विकेट सॅक्रिफाईस केली राजेंद्रने. ओ पुन्हा एकदा घुटणे टेकून इथे मात्र फटका सजवायचा होता आणि तिथेच बरोबर यष्ट्यांच्या मध्ये सापडले फलंदाज प्रवीण गावडे. बॅक टू द पेव्हलियन. टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या मित्रांनो. थँक्यू डीजे. 9 चेंडू 26 धावा महत्वपूर्ण खेळी करून प्रवीण गावडे बॅक टू द पेव्हलियन. टाळ्यांचा गजर त्यांच्यासाठी देखील होतोय कारण का या 26 धावा महत्वाच्या क्षणाला आल्या. जिथे गोलंदाज वर्चस्व गाजवत होते तिथे या खेळाडूने जबरदस्त बॅटिंग केली आणि संघाला इथे एका सुस्थितीमध्ये नेऊन ठेवलंय. धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 75 धावा. मैदानाच्या आतमध्ये ज्या व्यक्तिमत्वाने कित्येक खेळाडूंना घडवण्याची कामगिरी केली असं एक जबरदस्त व्यक्तिमत्व सुरेश जगदाळे म्हणजे सर्वांचे लाडके भाऊ मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत.
कोकण तलावाचं मैदान आणि या मैदानावरती सातत्याने सकाळच्या सत्रामध्ये मॉर्निंगला हे प्रॅक्टिस देखील करत असतात असे व्यक्तिमत्व आहे. ओ चांगला चेंडू आहे इथे मात्र मिड विकेटला फटका केलाय डीपला प्रोटेक्शन आहे सिंगल तार आले डबल मध्ये कन्वर्ट होईल का इथे दुसऱ्या धावेचा एक प्रयत्न निष्फळ ठरला आणि इथेच विकेट आले फलंदाज बॅक टू द पेवलेन आणि याच बरोबर पहिल्या इनिंगचा एंड होतोय एंड ऑफ दिस फर्स्ट इनिंग. थँक्यू पहिल्या इनिंगचा एंड झालाय. पहिल्या इनिंग मध्ये 76 धावा बनवल्या गेल्या तर 77 धावांचा उद्दिष्टांचा पाठलाग करायचा आहे. बनवल्या जातील का हे देखील पाहायचंय. तोपर्यंत सुमधुर संगीताचा आस्वाद घेऊया आणि लगेचच मॅच कडे देखील येऊया. डीजे थँक्यू डीजे 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 शेखर वाडकर चेंडू द्या. डीजे थँक्यू.
पाहतोय समीर खान आपलं देखील सहर्ष स्वागत उद्या तो देखील ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल एक जबरदस्त खेळाडू युवा स्टार खेळाडू आहे आणि या वर्षी जर पाहायला गेलं तर मोठमोठ्या लीग स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे सरनोबतवाडी एक्सप्रेस समीर खान उद्या ऍक्शन मध्ये पाहायला देखील मिळेल सध्याच्या घडीला आपण मॅच कडे पुन्हा एकदा जातोय एक जबरदस्त मॅच रंगली आहे गोलंदाजीच्या अटॅक वरती कोण आलंय हे देखील पाहावं लागेल चाचे एक्सप्रेस म्हणून ज्या खेळाडूला ओळखलं जातं असा एक जबरदस्त गोलंदाज अक्षय बागल वेगाचा शेवट म्हणून देखील या खेळाडूला ओळखलं जातं ही ओळख आहे या खेळाडूची आणि ओळख कधी निर्माण होते जेव्हा तुम्ही स्वतःला सिद्ध करता तेव्हाच ओळख निर्माण होते या मॅच मध्ये 77 धावा डिपेंड करायच्या पहिल्या षटकासाठी अक्षय बागल हो सुनील खावरेसाठी या पहिला चेंडू जोरदार टाकलाय वेगाने इथे मात्र डिलिव्हर केलेला हा चेंडू सुनील खावरेसाठी थोडस त्याची सत्व परीक्षा घेणारा हा चेंडू पाहायला मिळतोय सध्याच्या घडीला 77 धावांचा पाठलाग करायचा आहे सुनील खावरे आणि त्याचबरोबर अविनाश दबडे या दोन्ही सलामी वीरांना चांगली इथे स्टार्ट देणं गरजेचं देखील असणार आहे आणि तो स्टार्ट जर दिला या संघाने तर या दोन्ही खेळाडूने तर निश्चितच ही 77 धावांची जी धावसंख्या आहे ती पार केली निश्चितच जाणार आहे आणि म्हणूनच इथे तो स्टार्ट महत्वाचा आहे हो दुसरा चेंडू देखील एक्सप्रेस डिलिव्हरी पाहायला मिळाली आहे लेग स्टिक वरून हा चेंडू डिलिव्हर झालाय जबरदस्त गोलंदाजी होत असताना पाहायला मिळते संघ सहकार्यांच्या माध्यमातून टाळ्यांचा गजर देखील झालाय परंतु सध्याच्या घडीला अविनाश देखील सांगतायत थोडस जर पाहायला गेलं तर या वेगाचाच आपल्याला उपयोग करायचा आहे हा जो वेग आहे त्यालाच आपल्याला आपलं अस्त्र देखील बनवायचं आहे फक्त दिशा देणं गरजेचं आहे तू चूक करतोयस कुठेतरी अतिरिक्त सफल होतोय मित्रा हे देखील सांगितलं जातंय सध्याच्या घडीला अविनाश दबडेच्या माध्यमातून क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय मिड विकेटला येथे क्षेत्ररक्षक तैनात केला जातोय पाहायचंय कशा प्रकारे इथे मात्र कामगिरी होईल अक्षय बांगलच्या माध्यमातून या चेंडूवरती हो पुन्हा एकदा मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात केला परंतु त्यांच्या डोक्यावरून हा फटका खेळला गेलाय राजेंद्रने इथे मात्र बॅकअप चांगला दिलाय सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केला गेलाय 2 धावा आल्यात आणि या 2 धावेने इथे जर पाहायला गेलं तर निश्चितच वैयक्तिक खातं आणि संघाचं खातं देखील खोललं जातंय इथे 2 धावा आले 2 धावेने वैयक्तिक खातं आणि संघाचं खातं ओपन केल्यानंतर निश्चित 2 धावा या कमी होतील म्हणजे 75 धावांचं उद्दिष्टांचा पाठलाग अजून देखील आपल्याला करायचा आहे या धावसंख्येचं कॅल्क्युलेशन मनामध्ये ठेवूनच बॅटिंग केली जाते थोडस जर पाहायला गेलं तर दूरवरून हा फटका खेळला जातोय या आधीचे चेंडू ते लेग स्टिकला टाकले गेले परंतु हा चेंडू जो आहे तो उजव्या स्टिकच्या बाहेर ऑफ स्टिकच्या बाहेर टाकला गेला म्हणजेच जर पाहायला गेलं तर टप्प्यामध्ये व्हेरिएशन त्या दिशेमध्ये व्हेरिएशन केलं जात आहे अक्षय बागलच्या माध्यमातून एक चांगली गोलंदाजी या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपल्याला व्हेरिएशन महत्वाचं असतं आणि ते व्हेरिएशन आहे या गोलंदाजाकडे आणि म्हणूनच इथे पॉवर प्लेचे षटक यशस्वीरित्या हाताळत असताना पाहायला मिळतं अक्षय बांगल हो चांगला चेंडू आहे इथे जर पाहायला गेला तर ड्राईव्ह पाहायला मिळते क्लासिकल ड्राईव्ह कव्हर ड्राईव्ह 4 धावेंसाठी बार चेंडू सीमारेषा बार चौकार हो या चेंडूवरती येते बॅक टू द बॉलर केला त्यानंतर सिंगल धाव संघाच्या खात्यामध्ये प्रवीण गावडेला पण आपण पाहतोय चांगले क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून झालंय सिंगल आली सिंगलने इथे मात्र धाव फलक इथे पुढे सरसवताना पाहायला मिळते पहिल्या षटकाची सांगता आणि या पहिल्या षटकामध्ये 7 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत उर्वरित 70 धावांचा पाठलाग आपल्याला येणाऱ्या 36 चेंडू मध्ये करायचा आहे 36 चेंडू 70 धावा डीजे
हॅलो, पहिल्या षटकाचा केस संपुष्टात. पहिल्या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर अक्षय बागलने जबरदस्त गोलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा खर्ची केल्या. एक चौकार जरूर आला, परंतु त्यामध्ये क्लासिकल फटका हा फलंदाच्या बॅट मधून देखील आलाय. गोलंदाजी खराब झाली नाहीये, गोलंदाजी चांगली झाली. 7 धावांचं षटक म्हणजेच जवळजवळ एक 1-2 धावांचं षटक म्हणता येईल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 7 धावा म्हणजेच रेग्युलरच्या षटकामध्ये 2 धावांचं षटक म्हणजे जबरदस्त हाताळलंय इथे अक्षय बागल हे षटक. दुसऱ्या षटकासाठी कोण येत आहे, ज्या खेळाडूची चर्चा या टेनिस क्रिकेट पटलावरती रंगते असा मालेचा सुपरस्टार, येणारा अपकमिंग सुपरस्टार वीरेंद्र. पहिला चेंडू त्याच्या विरोधात आक्रमण, फटका सजवला गेलाय. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चूक झाली आहे, चुकीला माफी नाहीये. झेल कोणाचा सोडलाय हे देखील महत्वाचं आहे. झेल सोडला अशा खेळाडूचा जो या वर्षीच्या अंगामध्ये पुन्हा एकदा तयारीनिशी आलाय. मागील जर पाहायला गेलं तर 4 वर्षाचा विचार केला, या खेळाडूंच्या नावावरती खूप सारे रेकॉर्ड आहेत. मधल्या 1-2 वर्षामध्ये थांबले होते, स्वतःला थांबवलं होतं. पुन्हा एकदा या वर्षीच्या रबर बॉलच्या क्रिकेटमध्ये या निपाणीमध्ये एक जबरदस्त खेळ केला आणि त्यानंतर कमबॅक करत असताना सुनील खावरे देखील पाहायला मिळाले आहेत आणि म्हणूनच त्यांचा झेल या मॅच मध्ये इम्पॅक्ट टाकणार यात शंका नाहीये. सुनील खावरेला दिलेली संधी आणि या संधीचं सोनं करण्यासाठी तो देखील सज्ज आहे आणि अविनाश देखील सांगतायत की सध्याच्या घडीला सुनीलचा झेल सोडलाय, तुम्ही चूक केली आहेत. कारण का आम्ही दोघं असे खेळाडू आहेत, पहिल्या मॅच मध्ये आम्ही 84 धावा या ज्या आहेत टप्पा जो आहे तो पार केला गेलाय आमच्या दोघांच्या माध्यमातून. फुल टॉस आहेत आणि या स्क्वेअर लेग रिझन मध्ये फटका केला. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चूक झाली आहे. डीपला इथे प्रोटेक्शन देखील नाहीये. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. थँक्यू डीजे. निश्चितच जर पाहायला गेलं तर चौकार आलाय. वीरेन चांगली कामगिरी करतायत. मॅन फ्रॉम मालेचा हा खेळाडू. ओहो, याच्या विरोधात आता मात्र एक जबरदस्त वार 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 चेंडू पार, सीमारेषा पार, षटकार. 6 धावेंसाठी. थँक्यू डीजे. अविनाश दबडे या वर्षीच्या हंगामध्ये जबरदस्त कमबॅक केलं या खेळाडूने. पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर मेहनत घेत आहेत स्वतःच्या या फिटनेस वरती. या वर्षी जर पाहायला गेलं तर सकाळी लवकर उठत आहेत, त्यानंतर जर पाहायला गेलं तर रनिंग देखील करतायत, मेहनत घेत आहेत हे खेळाडू. ओहो, या क्रिकेटच्या पटलावरती आपल्याला जर पाहायला गेलं तर फिटनेसची देखील आवश्यकता असते आणि हे त्याला देखील माहिती आहे आणि म्हणूनच सातत्याने या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपला अधिराज्य गाजवण्यासाठी फिटनेस केला जातोय. या वर्षीच्या अंगामध्ये तो फिटनेस पाहायला मिळतोय. त्याच्या बॅट म्हणून धावा देखील येतात आणि म्हणूनच आज सध्याच्या घडीला या स्पर्धेमध्ये 29,000 पॉइंटला या खेळाडूला संघामध्ये स्थान देखील दिलं गेलंय. आज किंमत वाढवली या खेळाडूने आणि किंमत कधी वाढते, जेव्हा तुम्ही हिंमत दाखवता त्या वेळेला किंमत वाढते आपली. ओहो, चांगला चेंडू आहे. इथे बॅकवर्ड पॉइंटला फटका केलाय. डीपला बॅकवर्ड पॉइंटला इथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल तर आली आहे. सिंगलने इथे मात्र धाव संख्या वाढताना पाहायला मिळते आणि त्यानंतर धाव संख्या किती वरती विराजमान झाली आपले सलीम भैया सर देखील सांगतायत 19 धावा या धावफलकावरती. या बावड्यातील कोणतीही स्पर्धा असू द्या, त्या स्पर्धेमध्ये एका छताखाली सर्व काही असं टॅग लाईन ज्यांचं आहे ते सलीम भैया सर यांचं देखील सरस स्वागत आहे. एक जबरदस्त व्यक्तिमत्व. ओहो, या चेंडूवरती फटका जबरदस्त केलाय सुनील खावरेच्या बॅट मधून. स्क्वेअर लेग रिझन मध्ये फटका, चेंडू आर पार, सीमारेषा पार, चौकार. 4 धावा. डीजे. आता किती आला या षटकात?
थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवरती तो झेल सुटला आणि त्यानंतर ज्या प्रकारचं आक्रमण चढवलं गेलं आणि म्हणूनच या षटकामध्ये 16 धावा. थोडस जर पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षकाची साथ लाभली नाही वीरेनला आणि म्हणूनच हे षटक थोडस महागडं ठरलं. 16 धावांचं ते षटक पाहायला मिळालं आणि म्हणूनच दोन षटकामध्ये 23 धावा फलकावरती लागले आहेत. येणारे अजून देखील जर पाहायला गेलं तर 30 चेंडू आहेत आणि या 30 चेंडूमध्ये आवश्यकता 54 धावांची देखील आहे. 30 चेंडू 54 धावा अजून देखील बनवायचे आहेत. मित्रांनो या मॅच मध्ये आपल्याला कमबॅक करावं लागेल. मित्रांनो लक्षात ठेवा आजचा सामना गमावला तरी चालेल परंतु संघातला विश्वास कमी होऊ देऊ नका कारण क्रिकेटमध्ये टीम धावाने जिंकत नसते तर एकमेकांच्या भरोशाने टीम जिंकत असते. तो भरोसा इथे मात्र दाखवावा लागेल, ती जिद्द दाखवावी लागेल आणि तरच विजयाचं जे आपल्याला ध्येय आहे ते गाठता येणार आहे आणि ते गाठण्यासाठी दोन्ही बाजूने प्रयत्न केले जात आहेत. रिव्हर्सचा फटका वा वा वा. या कोल्हापूरच्या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ज्या खेळाडूने रिव्हर्सचा फटका हा प्रसिद्ध केला असा एक जबरदस्त बॅटर आणि सध्याच्या घडीला तो ट्रेडमार्क शॉट अविनाश दबडेच्या बॅट म्हणून आलाय. थँक्यू डीजे. निश्चितच या कोल्हापूरच्या टेनिस क्रिकेट विश्वाचा रिव्हर्स किंग म्हणून ज्याची ओळख आहे तोच अविनाश दबडे आपला एका इथे मात्र तेव्हाच काढलाय जेव्हा समोर बादशाह आहे. निश्चितच बादशाहला इथे एक्क्याने मात दिली. ओहो धीम्या चेंडू चेंज ऑफ पेस परिवर्तन आणि या परिवर्तनामध्ये धावा किती आहेत हे देखील पाहावं लागेल. मिड विकेटला फटका केलाय, डीपला प्रोटेक्शन आहे, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. 2 धावा आल्या आहेत. या 2 धावेने धावसंख्या वाढतीये. 2 धावेने धावसंख्या इथे जर पाहायला गेलं तर 31 धावा फलकावरती जोडल्या जात आहेत. सुनील कावरेलचा झेल सोडला त्यानंतर अविनाश दबडे दुप्पट ताकदीने प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत. त्याला माहिती आहे एक संधी महत्वाची असते आपल्यासाठी आणि त्या संधीचं सोनं करतायत हे दोन्ही खेळाडू. ओ चेंज ऑफ पेस परिवर्तन. एक खेळाडूचं जर पाहायला गेलं तर वैशिष्ट्य आहे कोणत्या क्षणी कोणता चेंडू टाकायचा हा या खेळाडूला माहिती आहे आणि अविनाश दबडेच्या विरोधात एक धीम्या गतीचा चेंडू पेश केला. एक जबरदस्त चेंडू होता. चेंडूला जर पाहायला गेलं तर बाहेरच्या दिशेने आणि आतल्या दिशेने चांगल्या रीतीने वळण करण्याची क्षमता आहे या खेळाडूकडे. मिस्टर एक्स्ट्रीम. ओहो फटका फसलाय, चेंडू हवेत आहे. आता मात्र प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नामध्ये यश आलंय. अविनाश दबडे बॅक टू द पेवलेन जाळ्यामध्ये सापडले. एक मोठी विकेट डीजे. धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत एका गड्याच्या मोबदल्यावरती 31 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. वादळ आलं म्हणून किनारा सोडायचा नसतो, पतवार घट्ट पकडायची असते कारण का संघर्षातच नशिबाला नवं वळण देण्याची ताकद असते आणि ती ताकद दाखवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये संघाचा शिलेदार संघाचा कर्णधार सागर मेतके आपण त्याला देखील पाहतोय. जबरदस्त खेळाडू आहे. मॅन फ्रॉम गड इंग्लंडचा खेळाडू दाखल झाला या क्रिकेटच्या पटलावरती. स्वतःला सिद्ध करण्यासाठी तो देखील सज्ज आहे. पाहायचंय कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल परंतु सध्याच्या घडीला मिस्टर एक्स्ट्रीम रोखतायत फलंदाजांना. चांगली कामगिरी. ओहो चांगला चेंडू आहे. आल्या आल्या आक्रमण केलं. फटका तर जबरदस्त केलाय क्षेत्ररक्षकाला. नो चान्स. थँक्यू डीजे. आता मात्र जर पाहायला गेलं तर सागर मेतकेची तलवार बोलत असताना पाहायला मिळते. ही तलवार म्हणजे त्याची बॅट आहे आणि ती बॅट सध्याच्या घडीला धावा मोजताना आपल्याला पाहायला मिळते. आल्या आल्या इथे मात्र षटकार पाहायला मिळतोय आणि या षटकाराची आवश्यकता देखील होती संघाला.
हो इथे मात्र जर पाहायला गेला तर चांगला चेंडू थोडस चप्पल झाले फटका चांगल्या रीतीने केलाय स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये डीपला प्रोटेक्शन सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा चान्स मिळालाय आणि 2 धावा या संघाच्या खात्यामध्ये ऍड देखील केले गेले 2 धावा आल्यात आणि याच बरोबर 3 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 39 धावा फलकावरती लागलेत येणारे 24 चेंडू बाकी आहेत आणि धावांची आवश्यकता किती आहे हे देखील पाहायचंय तोपर्यंत सुमधुर संगीताचा आस्वाद घेऊया लगेचच मॅच कडे येऊया डीजे थँक्यू थँक्यू डीजे थँक्यू डीजे तीन षटकामध्ये आतापर्यंत 39 धावा फलकावरती लागले जात आहेत 31 धावांची ती साजेदारी ब्रेक केली गेली आणि त्यानंतर सागर मेहतके बॅटिंग साठी आल्या त्यांच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती षटकार पाहायला मिळाला 2 चेंडूचा सामना आतापर्यंत केलाय 8 धावा त्यांनी देखील बनवल्यात सुनील खावरीला एक संधी मिळाली आहे सुनील खावरीला त्या संधीचं सोन्यामध्ये इथे कन्वर्ट करायचं आहे आणि त्यासाठी तो देखील सज्ज झालाय बॅटिंग साठी सुनील खावरे त्याच्या विरोधात कोण याचं उत्तर इथे मात्र दिलं जात आहे गोलंदाजी मार्कवरती अक्षय बागल वेगाचा शेवट म्हणून ओळखला जाणारा हा चाचेचा एक्सप्रेस गोलंदाज दाखल होत असताना पाहायला मिळतोय पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा दिल्या आहेत या तिसऱ्या षटकामध्ये देखील 16 धावा आल्या आहेत म्हणजेच कामगिरी जबरदस्त होत असताना पाहायला मिळते अक्षय बागल यासाठी आणलंय धावा रोखायचे आहेत हा चेंडू निश्चितच जर पाहायला गेला तर चांगल्या रीतीने डिलिव्हर केला जातोय थोडस जर पाहायला गेला तर दूरवरून हा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय सुनील खवरेचा पायांची मुवमेंट नव्हती आणि म्हणूनच हा चेंडू जो आहे तो डॉट आलाय आणि म्हणूनच धावसंख्या 39 आकड्यावरती पुन्हा एकदा विराजमान होत असताना पाहायला मिळते 39 झाले आहेत अजून देखील 24 चेंडू आहेत आवश्यकता 38 ची देखील आहे आता एक चेंडू लेस झालाय म्हणजे 23 चेंडू 38 ची आवश्यकता आहे थोडस जर पाहायला गेला तर हा चेंडू पॉइंटच्या दिशेने हा फटका खेळला गेला बॅकवर्ड पॉइंट इथे मात्र खेळत असताना सिंगल तर आलिया जगदाळी भाऊ क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळाले सिंगल तर आले सिंगलने धावसंख्या वाढताना पाहायला मिळते 40 धावा फटकावरती लागले जात आहेत आपल्याला धावांचा पाठलाग करायचा आहे 77 धावांचा पाठलाग करायचा आहे म्हणजे 37 धावा अजून देखील आपल्याला बनवायचे आहेत 22 चेंडू आहेत 37 धावा आणि चेंडू आणि रन मधील अंतर जास्त नाहीये त्या धावा आपण निश्चितच भरून काढू शकतो फक्त संयमाच्या खेळीची आवश्यकता आहे शॉर्ट पिच मध्ये चेंडू वेगात टाकला एक्सप्रेस डिलिव्हरी पुन्हा एकदा पाहायला मिळते या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर उत्तर नाहीये हा चेंडू जो आहे तो शोल्डर वरून ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळाला एक्सप्रेस डिलिव्हरी हा तिसरा चेंडू देखील असरदार दमदार साबित होत असताना पाहायला मिळतोय जबरदस्त गोलंदाजी शोल्डरचा वापर चांगल्या रीतीने करतायत कारण का एक जर पाहायला गेलं तर लेदर बॉल क्रिकेट चांगल्या रीतीने खेळत आहेत आणि म्हणूनच लेदर बॉल खेळाडू जे आहेत ते शोल्डरचा वापर चांगल्या रीतीने करताना आपल्याला पाहायला मिळत आणि तेच अक्षय बागलच्या माध्यमातून पाहायला मिळते पुन्हा एकदा एक डॉट चेंडू पाहायला मिळतोय जबरदस्त गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्यांचा गजर अक्षय बागल साठी होऊन जाऊ द्या जबरदस्त कामगिरी होत असताना पाहायला मिळते महत्वाचं षटक घेऊन आले आणि या महत्वाच्या षटकामध्ये फलंदाजा रोखण्याची किमया साकारली आहे परंतु फलंदाजांना देखील इथे संयम राखायचा आहे संयम इथे जर डासयला तर निश्चितच इमारत कोसळू शकते आणि म्हणूनच ही इमारत जर मजबूत करायची असेल तर संयम महत्वाचा आहे मी सांगितलंय संयम राखणं गरजेचं होतं संयम राखता आला नाहीये आणि इमारत कोसळली
थँक्यू 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 डीजे थँक्यू डीजे आमचे मित्र जे आम्हाला नेहमीच एक प्रेमाचा वर्षाव करत असतात असे महेश जांभळे हे देखील मॅचचा आनंद घेत आहेत. महेश आपलं देखील सरचे स्वागत. एक जबरदस्त असे व्यक्तिमत्व चर्चा रंगली. मुकेश त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर प्रशांत आणि महेश यांच्यामध्ये चर्चा रंगली आहे. ही मॅच जिंकणार कोण निश्चितच ती चर्चा रंगली आहे आणि त्या चर्चेमध्ये जर पाहायला गेलं तर खूप सारे विषय देखील आहेत आणि त्यानंतर आता टोनी बावडेकर देखील जोडले जातात या विषयामध्ये. यस 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 ही मॅच महत्वाची आहे आणि त्यासाठी प्रेक्षक पहा किती इन्व्हॉल्व होऊन ही मॅच पाहत आहेत. प्रथमेश सावंत देखील या मॅच पाहत आहेत. ते देखील एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहेत. ते देखील मॅचचा आनंद घेत आहेत. हो हो रिवाचा फटका ज्योतिबा पाटील आल्या आल्या आक्रमण करण्याचा प्रयत्न निर्धाव चेंडू आलाय. हे षटक आवडलंय. टाळ्यांचा गजर अक्षय बागलसाठी होईल काही हरकत नाहीये मित्रांनो. जबरदस्त षटक हाताला गेलाय अक्षय बागल वेगाचा शेवट. थँक्यू डीजे. थोड्याशा विश्रांतीनंतर आपण पुन्हा एकदा मॅच कडे येतोय. 18 चेंडू 37 धावांची आवश्यकता. धावांची आवश्यकता या आधी किती होती? 24 चेंडू 38 धावा 38 धावांची आवश्यकता होती आणि त्या वेळेला अक्षय बागल गोलंदाजी मार्कवरती आले. फक्त एका धावेचं षटक टाकलं आणि या पराभवाचं अंतर वाढवलंय या गोलंदाजाने. जबरदस्त गोलंदाजी केली आहे. अक्षय बागलने कमबॅक केलाय. आता मात्र याच प्रकारची सातत्यपूर्ण कामगिरी बाकीच्या गोलंदाजांना देखील करावी लागेल कारण का इथून पुढे 18 चेंडू 37 धावा आपल्याला रोखायच्या आहेत. मित्रांनो लक्षात ठेवा संघर्षाच्या काट्यांनी जखमी होत असतानाही जो आयुष्याच्या वाटेवरती थांबत नाही वेदनांवरती मात करत पुढे जातो तोच यशाला गवस निघालतो. यशाला गवस निघालायचे तर थांबून चालणार नाहीये आणि कोणीतरी म्हटलं देखील आहे थांबला तो संपला आणि म्हणूनच इथे थांबून चालणार नाहीये. आक्रमण करावंच लागेल. ही मॅच महत्वाची आहे. जिंकण्याचं स्वप्न पाहिलं तर ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत देखील घ्यावी लागते आणि ती मेहनत या मॅच मध्ये पूर्णपणे घ्यावीच लागेल. 18 चेंडू 37 ची आवश्यकता. हो हो चांगला चेंडू धीम्या गतीने टाकलाय. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन त्यामध्ये थोडस बाहेर जाणारा चेंडू थोडस सत्व परीक्षा घेतली या चेंडूने. जबरदस्त चेंडू डिलिव्हर केलाय. या वर्षीच्या हंगामात ज्या ज्या संघाबरोबर मिस्टर एक्स्ट्रीम जोडले गेले राजेंद्र रणवडे जोडले गेले तो संघ क्वालिफाय होताना आपल्याला जरूर पाहायला मिळालाय. सकाळ प्रीमियर लीग ची स्पर्धा दक्कन पन्ना या संघाकडून खेळत असताना आज संघ देखील दुसऱ्या पायऱ्यांवरती राहिला. वडंग्याची विकी चषकाची स्पर्धा त्याच्यामध्ये देखील दक्कन पन्ना संघामध्येच होते आणि तो संघ देखील क्वालिफाय होत असताना पाहायला मिळालाय. म्हणजेच क्वालिफाय होणं आणि राजेंद्र रणवडे संघामध्ये असणं हे समीकरण आहे. फटका फसला चेंडू हवेत आहे. झेल टिपला जाईल का? झेल टिपला जातोय. झेल जबरदस्त टिपलाय.
थँक्यू डीजे. निश्चितच जर पाहायला गेलं तर बॅटिंग साठी एक घातक विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याची या कोल्हापूर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये चर्चा आहे असा एक जबरदस्त खेळाडू मैदानाच्या आतमध्ये मोहन पाटील. आपण त्यांना देखील पाहतोय. या खेळाडूमध्ये देखील क्षमता आहे, परंतु क्षमता ही राजेंद्र रणवडे मध्ये देखील आहे फलंदाजांना रोखण्याची. त्या क्षमतेला इथे मात्र कोण वर्चस्व गाजवणार हे देखील आपल्याला पाहायचं आहे. जबरदस्त कामगिरी दोन्ही संघांच्या माध्यमातून होती. ओ चेंडू, ओ वाह, काय चेंडू टाकलाय. अप्रतिम चेंडू इथे मात्र पाहायला मिळाला. वेगवान चेंडू, एक्सप्रेस डिलिव्हरी पाहायला मिळाले. या आधी जर पाहायला गेला तर कटरपती चेंडू होते. चेंडू जर पाहायला गेला तर मागे पुढे वळण घेणारे आपल्याला पाहायला मिळत होते, परंतु सध्याच्या घडीला एक्सप्रेस डिलिव्हरी, कमालीची गोलंदाजी राजेंद्र रणवडे. चेंज ऑफ पेस, परिवर्तन, गती परिवर्तन आणि या परिवर्तनामध्ये या पॉइंटला स्टिअर करणारा हा फटका पाहायला मिळालाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. तोपर्यंत इथे मात्र क्षेत्ररक्षणासाठी उत्कर्ष कोटावरे हे आपल्याला पाहायला मिळाले. बॅकअप साठी 2 धावा आल्या आहेत. 2 धावेने धावसंख्या वाढताना पाहायला मिळते. 42 धावा. जे षटक होतं या आधीच जे षटक होतं ते म्हणजेच अक्षय बागलचं, त्या षटकाने इथे मात्र कमबॅक केलाय. त्या 2 षटकाने या मॅचचं जे चित्र आहे ते पूर्णपणे बदललंय. जबरदस्त गोलंदाजी केली आहे. ओ चेंज ऑफ पेस, परिवर्तन ओळखलं आणि त्यानंतर एक जबरदस्त वाह षटकार पाहायला मिळतोय. या पंच मध्ये ताकद आहे. थँक्यू डीजे. जर पाहायला गेलं तर या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचले 48 धावा फलकावरती लागल्या जात आहे. जबरदस्त वार केलाय. या पंच मध्ये ताकद होती. सुपर से ऊपर पंच होता हा. ओ अजून एक वा 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 वा, टाळ्यांचा गजर होणार नाही का? टाळ्यांचा गजर होणार. मोहन पाटील जबरदस्त फटका खेळलाय. म्हणून स्वप्न मरत नाहीत. बोललो रोज, उठतो रोज नव्या विश्वासाने, कारण यश त्यालाच मिळतं जो हार मानत नाही. सध्याच्या घडीला हार मानण्याची ताकद इथे जर पाहायला गेलं तर दोन्ही संघांमध्ये नाहीये आणि म्हणून एक जबरदस्त मॅच पाहायला मिळते. जिंकण्यासाठी आवश्यकता कितीची आहे? जिंकण्यासाठी आवश्यकता येणारे 12 चेंडू, आवश्यकता 23 ची देखील आहे. 12 चेंडू 23 धावा. या आलेल्या 2 षटकाराने या मॅचचं चित्र बदलून टाकलंय. मोहनचा या संघर्षासाठी टाळ्यांचा गजर. कोल्हापूर होऊन जाऊ दे टाळ्यांचा गजर. जबरदस्त कामगिरी होत असताना पाहायला मिळते. चला, टायमिंग देखील महत्वाचा आहे. चला, स्पीडअप करावं लागेल. 12 चेंडू आवश्यकता अजून देखील जर पाहायला गेलं तर 23 चा स्तर आहे. 12 चेंडू 23 धावा. जबरदस्त मॅच रंगली जाते. दोन्ही संघ हार मानायला तयार नाही आहेत आणि म्हणूनच या कोल्हापूरच्या इतिहासातील अजून एक जबरदस्त मॅच पाहायला मिळते. कोल्हापूर म्हटलं की एक रांगड्या मातीतला खेळ आणि या रांगड्या मातीमध्ये एक जिद्दीचे खेळाडू हे सातत्याने तयार झाले. या रांगड्या मातीनेच इथे शिकवलंय जिंकायचं कसं आणि याच रांगड्या मातीमध्ये आज या क्रिकेटच्या पटलावरचा खेळ रंगताना पाहायला मिळतोय. आणि याच क्रिकेटच्या पटलावरती आज हे धुरंधर मैदानाच्या आतमध्ये यशाची एक नवी गाथा लिहिण्यासाठी सज्ज होत असताना पाहायला मिळत आहेत. जिंकण्यासाठी येणारे 12 चेंडू, आवश्यकता 23 ची देखील आहे. प्रेक्षकांमध्ये आता मात्र उत्कंठा दाटून आले. या 2 षटकाराने, या मोहन पाटीलच्या 2 षटकाराने या मॅचचं चित्र बदलवलंय. जबरदस्त बॅटिंग केलंय. हा शांत बोळा दिसणारा चेहरा तेवढाच घातक आहे. ओहो, इथे मात्र अजून एक वा 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 वा. ज्योतिबा पाटील सांगतात मोहन तू आलायस आणि तू देखील आतषबाजी केले, मी देखील का करू नये. माझ्या माध्यमातून देखील षटकार.
थँक्यू 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 थँक्यू. आणि निश्चितच सध्याच्या घडीला ज्योतिबा पाटील सांगतायत समाधानाच्या छताखाली झोपलो तर स्वप्न पूर्ण होणार नाही. समाधान जर बाळगलं तर निश्चित स्वप्न पूर्ण होणार नाहीत. समाधान नाहीये मला. धावा बनवायच्या इथे मात्र फटका चांगला खेळलाय. थोडस जर पाहायला गेलं तर दूरवरून फटका खेळलाय आणि त्यानंतर इथे मात्र झेल सोडलाय. या आधी सुनील कवरेचा झेल सोडला, त्याच्या माध्यमातून थोड्याफार धावा आल्या. आता सध्याच्या घडीला ज्योतिबा पाटील यांचा झेल सोडलाय. इथे तिसऱ्या पंचांकडे धावा घेतला जातो. पंचांनी स्वतः इथे मात्र रिव्ह्यू घेतलाय. इथे हाईट साठी हा रिव्ह्यू असेल, चेक केलं जाईल. तिसरे पंच बिझी होत असताना पाहायला मिळतील. अक्षयजी कोळंबेकर सर तिसऱ्या पंचासाठी महत्वाची मुवमेंट आहे. या चेंडूवरती जर एक्स्ट्रा चेंडू मिळाला तर सोने पे सुहागा. जबरदस्त मॅच रंगली आहे. आणि तिसऱ्या पंचांचा इशारा आलाय, सोने पे सुहागा. आता मात्र नो चेंडूचा इशारा पाहायला मिळतोय. म्हणजे फलंदाजाला आता मात्र या मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी एक क्षण मिळालाय. त्या संधीचं सोनं करावं लागेल. मित्रांनो, वेळ अशीच असते, कधी आपल्याला शिकवते तर कधी आपल्याला झुकवते. पण जे न तुटता पुढे चालतात त्यांचंच नाव या इतिहासामध्ये चर्चेमध्ये देखील राहतं. इतिहासामध्ये कोरणार नाव जर आपल्याला इतिहासामध्ये नाव कोरायचं असेल तर कामगिरी देखील करावी लागेल. आणि ती कामगिरी सध्याच्या घडीला छोट्या उंचीचा बडा पॅकेज, मोठा धमाका ज्योतिबा पाटील करत असताना पाहायला मिळत आहेत. थँक्यू 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 डीजे. जबरदस्त कामगिरी ज्योतिबा यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. प्रवीण लोंढेवरती हल्ला केलाय. ओ, इथे मात्र प्रवीण लोंढेने देखील कमबॅक केलाय. जबरदस्त इथे चेंडू डिलिव्हर केलाय. या चेंडूने इथे मात्र थांबवलंय. धावा किती आल्यात, धावा किती आल्यात हे देखील महत्वाचे आहेत. धावा आतापर्यंत बनवल्या गेल्या आहेत. 67 धावा फटकावरती जिंकण्यासाठी आवश्यकता कितीची आहे हे देखील पाहावं लागेल. ओहो, धीम्या गतीचा चेंडू, चेंज ऑफ पेस, परिवर्तन. या परिवर्तनामध्ये इथे लेग बायच्या स्वरूपामध्ये सिंगल धाव आले. धावसंख्या वाढतीये. 68 धावा फटकावरती. 8 चेंडू 9 ची आवश्यकता अजून देखील आहे. 8 चेंडू 9 धावा. या मॅचचा खऱ्या अर्थाने टर्निंग पॉइंट कोण ठरला असेल तर तो हाच फलंदाज आहे. सध्याच्या घडीला स्ट्राईक वरती असणारा मोहन पाटील. पाटील दणका कसा असतो या खेळाडूने दाखवलंय. जबरदस्त बॅटिंग केली आहे. मोहन पाटीलच्या बॅट म्हणून आले ते 2 षटकार संजीवनी देणारे ठरले या मॅच मध्ये. ओहो, या चेंडूवरती फटका समोरच्या दिशेने तितका ताकदवर नाहीये, असरदार नाहीये, परंतु एक धावेसाठी तो लाख मोलाचा होता. एक धाव इथे संघाच्या खात्यामध्ये आले. एक धावेने धावसंख्या वाढतीये. 69 धावा फलकावरती. आवश्यकता अजून देखील 8 धावांची आहे. 7 चेंडू 8 धावा. 7-8 समीकरण सातत्याने बदलतंय, वेळ बदलते. जबरदस्त मॅच आहे. ओहो, रिव्हर्सचा फटका. काही गरज काही गरज नव्हती या फटक्याची. सिंगल डबल धावा देखील महत्वाच्या होत्या, परंतु चूक केली आहे. आणि याचमुळे इथे मात्र 8 चेंडू डॉट आलाय. धावांचं समीकरण बदलतंय. 6 मध्ये 8 ची आवश्यकता अजून देखील आहे.
निश्चितच पाहायला गेलं तर महत्वाची मॅच जिथे जिंकणं गरजेचं आहे आणि पराभूत होणाऱ्या संघाचं आव्हान इथे संपुष्टात येणार आहे. आजची रात्र त्याच्यासाठी वैराची असणार आहे आणि म्हणून इथे मात्र जिंकण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. 6 चेंडू 8ची आवश्यकता आहे. जबरदस्त मॅच. कोल्हापूर प्रीमियर लीगचं एक पर्व, कुठचं पर्व आठवत नाहीये, परंतु एका पर्वामध्ये 6 चेंडू 7 धावांची आवश्यकता होती. आशुतोष अंबपकर गोलंदाजीसाठी होते आणि तिथूनच आशुतोष अंबपकर नाव या कोल्हापूरच्या टेनिस क्रिकेट पटलावरती आलं होतं. निश्चितच तशाच प्रकारे कामगिरी करण्याची एक सुवर्ण संधी आहे. गोलंदाजी मार्कवरती कोण आहे? वीरेन देखील आहे. त्याच्या विरोधात आक्रमण केलंय पहिल्या चेंडूवरती. जबरदस्त मोहन पाटील, जबरदस्त. मोहन म्हटलं की मुरली आलीच, मुरली वाजवले मोहन पाटलानं. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. निश्चितच मोहन पाटील, मोहन मुरलीवाला, मोहन षटकार चौकारवाला. जबरदस्त बॅटिंग. ओ अजून एक जबरदस्त फटका. वा वा वा. एक तर आली आहे, दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? नाही झालाय. दुसऱ्याचा प्रयत्न नाहीये. ज्योतिबा सांगताय इथे चूक केली तर ही मॅच हातातून आलेला आघास निसटून देखील जाऊ शकतो. गाई करून चालणार नाहीये. एक धाव आली आहे, तू प्रयत्न केलेस, तुझ्या माध्यमातून चौकार एक पाहायला मिळाला, सिंगल आले म्हणजे 5 धावा 2 चेंडूवरती तू केल्यास, म्हणजे तुझी जबाबदारी इथे संपली आहे. आता माझ्या खांद्यावरची जबाबदारी मला देखील पार करायची आहे. आता मात्र जिंकण्यासाठी आवश्यकता 4 चेंडू 3ची आवश्यकता, 4 चेंडू 3ची आवश्यकता अजून देखील आहे. 4 चेंडू 3 धावा म्हणजे चेंडू जास्त आहेत, धावा कमी आहेत, परंतु या क्षणाला देखील मॅच बदलू शकते. स्वतःवरती विश्वास हवा. आज वीरेंच्या देखील नावाचा स्टेटस लावला जाऊ शकतो, परंतु त्यासाठी दमदार कामगिरीची आवश्यकता. हो, ज्या क्षेत्ररक्षकाने आतापर्यंत जबरदस्त कामगिरी केली होती क्षेत्ररक्षणामध्ये, त्या क्षेत्ररक्षकाने शेवटच्या क्षणी झेल सोडला आणि चौकार देखील आला आणि याच विजयाच्या चौकाराने हा संघ क्वालिफाय होत असताना पाहायला मिळतोय. अर्पित स्पोर्ट्स थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. एक मिनिट फक्त. निश्चितच या महत्वाच्या मॅच मध्ये जबरदस्त लढत झाली आणि या महत्वाच्या मॅच मध्ये शंभूराजे स्पोर्ट्स संघ, सुरेशजी जगदाळे सरांचा हा संघ पराभूत जरूर होतोय, परंतु कामगिरी या स्पर्धेमध्ये जबरदस्त राहिली आहे. हार्डलक संघ, परंतु दुसऱ्या बाजूने अर्पित स्पोर्ट्स संघ हा दुसरा संघ आजच्या दिवसामध्ये मिळालाय, जो सुपर 8 फेरीसाठी दाखल झालाय. निश्चितच जबरदस्त मॅच पाहायला मिळाली आणि या मॅचचा खऱ्या अर्थाने सामनावीराचा